रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. आपलेच आहेत सगळे. मी तुम्हाला सांगितलं ना, तीच आहे ही, मोहिनी. नमस्कार नमस्कार. सर. खूपच कौतुक करत होते तुमचं. काल खूप छान ऍक्टिंग केली असं म्हणत होते. आता हा डिमांड ड्राफ्ट घ्या आणि वरती हा 1 रुपया शुभ शगुन म्हणून ठेवा. काय मॅडम, मान्य आहे ना? बघून कसे. बेस्ट सर, बेस्ट. हे बघा सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला ऍक्टिंग करायची नाहीये. मी जी ऍड केली ना, ते माझं शेवटचं काम होतं. आणि आता ना मला फॅमिली इमर्जन्सीसाठी पैसे हवे. ते 4.5 लाख. त्यावर जो काही इंटरेस्ट असेल ना, तो लावा ना, मी परत करेन. काय भाई, अरे पिक्चर रिलीज व्हायच्या अगोदरच फ्लॉप झाला. तू तर बोलला होता आपलं काम होणार. पण काय मॅडमने काय दुसरा प्रोड्युसर घेतला की काय मोठा? हं? नाही नाही जेडी सर, मोहिनी तू दुसरं कोणतं कॉन्ट्रॅक्ट साईन केलंयस का? नाही मुकुंद, मला ऍक्टिंग करायचीच नाहीये. मी का करेन कुठल्या कॉन्ट्रॅक्टवर साईन? अगं पण हे बघा सर, सॉरी, पण मला वाटतं मुकुंदचा काहीतरी गैरसमज झाला असेल. हो मॅडम, आम्ही काही सावकार नसते. हं? आम्ही तुम्हाला इंटरेस्टवर पैसे द्यायला. आता एक लक्षात ठेवा, आमच्या सिनेमात काम करायचे असते का नसते हे तुम्ही ठरवा. तुम्हाला 3 दिवस देते. तुम्ही 3 दिवस विचार करा, एकदम आरामात शांत विचार करा. तुम्हाला आमच्या फिल्म मध्ये काम करायचे असते की नसते ते. तोपर्यंत हा डिमांड ड्राफ्ट आमच्या ऑफिस मध्ये इथेच असते. ठरवा. सॉरी सर, मला याची काहीही गरज नाहीये. थँक्यू. येते मी. अगं मोहिनी थांब ना. जेडी सर तुम्ही रागवू नका, मी बोलतो तिच्याशी, तिला कन्व्हिन्स करतो. फक्त 2 दिवस द्या प्लीज. थँक्यू. मोहिनी मोहिनी थांब. अगं मोहिनी ऐक माझं, कुठे चाललीस? थांब माझं ऐक. तुला हे सगळं आधी माहित होतं ना? का नाही सांगितलंस? आणि मला ऍक्टिंग करायची नाहीये मुकुंद. मोहिनी वेळ लागलाय का तुला? हे बघ, प्रत्येक वेळी आरके सरांसोबतच काम करायला मिळणार नाही तुला. वेगवेगळे प्रोड्युसर. काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय? हो अगदी बरोबर बोलतोय मी. मोहिनी तुझं मार्केट तयार झालंय, त्याचा वापर कर. वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलंस ना, तुझं नेटवर्किंग होईल, तुझ्या करिअरला चांगला ग्राफ मिळेल. मोहिनी ऐक माझं, ते स्वतःहून 21 लाख रुपये ऑफर करतायत. तुझे सगळे प्रॉब्लेम्स पटकन सॉल्व्ह होतील. मोहिनी लक्षात येते ना तुझ्या? चल आपण बोलू त्यांच्याशी, चल. मुकुंद, तू म्हणतोस तसं माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते, पण माझी दी माझ्यापासून लांब गेली असती. हे बघ, मी तिला प्रॉमिस केले की मी यापुढे ऍक्टिंग करणार नाहीये. आणि मी परत नवीन काही ऍक्टिंगचं काम घेतलं ना, तर घरात वाद होतील. आधीच खूप प्रॉब्लेम्स आहेत. अगं पण मुकुंद, ते पोस्टर आणि ऍड फिल्म मला नाईलाजामुळे करावं लागलं होतं. आणि मला ऍक्टिंग मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. ते फोटोशूट मी आईच्या उपचारांसाठी केलं होतं. आणि आता ही ऍड फिल्म त्या दोघांचं लग्न लावण्यासाठी केलंय. आणि या सगळ्यामुळे माझ्या घरात आनंदच येणार आहे, एवढीच माझी गरज आहे. हे बघ मुकुंद, उद्यापासून मी माझी मेकअपची बॅग उचलणार आणि पहिल्यासारखं मेकअपच करणार आहे. मोहिनी इमोशनल होऊ नकोस, प्रॅक्टिकली विचार कर.
अगं इतक्या कमी वेळात 4.5 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? सांग कुठून आणणार आहेस? मोहिनी, महत्वाचं बोलतोय मी तुझ्याशी. फोन काय बघतेस? असं कोणाचा मेसेज आला तुला? आर के सरांचं. तू आता आर.के. सरांना भेटायला चाललीयस? म्हणजे त्यांनी एक लोकेशन पाठवलंय, तिकडे जाते. थांब, मी पण येतो सोबत. प्लीज नाही म्हणू नकोस. मलाही कळू दे, ते जे काय करतायत ते काय फ्रॉड किंवा इलिगल ऍक्टिव्हिटी नाहीये ना. पण त्याची तशी हे बघ, तुझा असेल आर.के. सरांवर विश्वास, पण माझा नाही. मी येतो तुझ्यासोबत. मी अजिबात इंटरफिअर करणार नाही. ते जे काही लोकेशन आहे ना, त्याच्या बाहेर उभा राहील. पण प्लीज मला येऊ दे. तुला काही ऑड वाटलं तर मला कॉल कर लगेच, चालेल? चल, तुझी स्कूटर कुठे आहे? अरे मी रस्त्याच्या अपोजिटला लावली होती, कारण इथे पार्किंग नव्हती. ओके, मग चल. लेन चुकलोय, रस्ता चुकलोय, सगळं चुकलोय, काय कळतच नाहीये. कुठे जायचंय, काय कसं जायचंय, काय. सॉरी 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 सॉरी. सॉरी काय सॉरी? बघून चालता येत नाही? आणि गाडी इथे काय लावली आहे? दिसत नाही एवढी नॅरो लेन आहे, लोकांना यायला जायला एवढा त्रास होतो. काढा ती गाडी, चाल. मॅप्स बघत आलो, लेन चुकलो, रस्ता चुकलो, सगळं चुकतं. आजचा दिवसच खराब आहे. माझ्या बरोबरच व्हायचं होतं हे. काहीच कळत नाहीये, काय करू. हो, काय झालं? अहो, मी लेन चुकलोय, मॅप्स बघत आलो, आता इथे जायचंय कसं काही कळत नाहीये मला. तुम्हाला ज्यांना इथे भेटायचंय ना, ते तिथे नाहीये, ते डेड एंड येते. अच्छा, कॅन आय आस्क यू फॉर अ फेवर प्लीज? हा ऍड्रेस बघून सांगाल का मला कुठे आहे नेमका ऍड्रेस? कारण चुकलोय मी. हा, हे ऑफिस इथे कुठे आलात तुम्ही? हे मेन रोडला आहे ना, तिथून 7th 8th 9th. हा, या 7th 8th 9th गल्लीपैकी कुठली तरी एक गल्ली आहे, आणि तिथे तुम्ही राईटला गेलात ना की मग 1 मिनिट अवे तुमचं लोकेशन आहे. ओके, अच्छा, ठीक आहे. हा, 7th 8th गल्ली म्हणजे परत रस्ता चुकणार, लोकांच्या शिव्या खाणार, गाडी लावल्यावर ट्रॅफिक जॅम, सगळं त्यात हे ऊन. मिस्टर, हा. ऍक्च्युली मी सुद्धा त्याच डिरेक्शन मध्ये जाते. हा, सो मी तुम्हाला सांगू शकते कुठे जायचं. सिरियसली? दॅट्स रिअली ग्रेट. प्लीज प्लीज सांगा ना, इट वुड बी अ व्हेरी गुड हेल्प. प्लीज. हा, या. हो, बसा. ओ ओ ओ मॅडम. काय? अहो, कुठे निघालात? म्हणजे मी गाडीत बसायचं आणि तुम्ही चालत येणार? अहो, तुम्हाला पण तिथेच जायचंय, मला पण तिथेच जायचंय, मग मी तुम्हाला सोडतो ना गाडीतनं. सॉरी, डायरेक्टली विचारलं, बट प्लीज इफ यू डोंट माइंड. हा, सेम वे. या. हा. ओ मॅडम, तुम्ही मागे बसताय? नाही म्हणजे मला ड्रायव्हर असल्यासारखं नाही का वाटणार? मी असा, तुम्ही कसं दिसेल ते? पुढे. हा, येस प्लीज. ओके. हा, हा, या ना. मेन रोड वरून गाडी रिव्हर्स घ्यायची आहे. हो हो. मेन रोडला जाऊन मी सांगते तुम्हाला पुढे कसं जायचं. रिव्हर्स रिव्हर्स. हो हो, घेतो. हा, सरळ सरळ जाऊ द्या, सरळ. जाऊया. ऍक्च्युली ही जी लेन दिसतीये ना, तीच लेन आहे, आणि तिथून तुमचं लोकेशन 1 मिनिट अवे आहे.
हॅलो काय I guess I have seen you somewhere. रिअली Yeah. हा ऍक्च्युली मी ऍक्ट्रेस आहे ना, सो तुम्ही ऍड्स किंवा फिल्म्स मध्ये बघितलं असेल. Wow, that's really great. माझा भाऊ सुद्धा ऍक्टर आहे. हा. You might be knowing him. Means people call him superstar RK. व्हॉट? Huh? ओ माय गॉड, तुम्ही आरकेचे भाऊ आहात? Yes. Excuse me. काय झालं तुम्हाला? येस, आय गॉट यू. मला आत्ता आठवलं मी तुम्हाला कुठे बघितलंय. काही दिवसांपूर्वी रात्री दारू पिऊन तुम्ही आमच्या घरात घुसला होतात, राईट? लोकेशन मी जाते. एक्सक्यूज मी. रिलॅक्स रिलॅक्स. मला ना अशा गटसी मुली खूप आवडतात. हा, सिरियसली. कसं आहे, त्या दिवशी ना तुम्ही ड्रंक होतात, हाय होतात, पण हॅपी होतात. अँड दॅट्स ॲब्सोल्युटली कूल. तुम्हाला खरं सांगू, कधी कधी ना मीही असाच आणि अशा गोष्टी बऱ्याच केल्यात. त्यामुळे मी ना आईला रिक्वेस्ट करू शकलो. अरे रिक्वेस्ट काय, रादर कन्व्हिन्स करू शकलो की आपण कंप्लेंट वगैरे नको करायला. थँक्यू. आणि जे झालं ते झालं. पण खरं सांगू, आज तुम्ही खूप वेगळ्या दिसताय. कॅन आय नो युअर नेम? नाही, इफ यू डोंट माइंड तर म्हणजे नाही सांगितलं तरी चालेल. नो प्रॉब्लेम. नाही, इट्स फाईन. इट्स कार्तिकी. आणि तुम्ही मला आव जाव नका करू. जस्ट कार्तिकी. मी म्हणतच आहे. आय एम अजिंक्य. नाईस टू मीट यू. सिनियर अजिंक्यजी. जी नाही, ओनली अजिंक्य. ओनली अजिंक्य. मला परत भेटायला आवडेल तुला. बिकॉज द वर्ल्ड इज टू स्मॉल. हा, याआधी तू मला दोनदा भेटलीस. एकदा माझ्या घरी आणि एकदा आज. मला ऍड्रेस शोधण्यात मदत केलीस. पण हे ऍक्सिडेंटली होतं ना. आता आपण नेक्स्ट टाइम प्लॅन करून भेटूया. फॉर कॉफी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी एकदम कॉफीसाठी विचारलं, बट प्लीज. हा म्हणजे नाही, इट्स ओके. भेटू, आपण जाऊ ना कॉफी. कूल. माझा नंबर देऊ? सॉरी, मी परत डायरेक्ट. चला एक मिनिट. युअर नंबर. आला ना? आला आला. हा. सेव्ह माय नेम, अजिंक्य. युअर कार्तिकी, राईट? हा. आय कॉल यू सून. ओके. आपण भेटूया कॉफीसाठी. हा, बाय. येस. हे हो हो, मी जातो. टेक केअर. बाय. आई शपथ, काय कोइन्सिडन्स आहे. आरकेच्या जवळचे सगळे मला भेटतायत.
आणि RK हॅज प्रॉमिस्ड मी अ फिल्म. म्हणजे थोड्याच दिवसात सगळं अगदी माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. वाव. सावकाश. हे काय? RK सरांनी तुला ज्वेलरी शॉप मध्ये बोलवलंय? कशासाठी? म्हणजे डिरेक्ट ज्वेलरी शॉप? मोहिनी, हे बघ मुकुंद, तू खूप विचार करू नकोस आणि प्लीज आता जास्त प्रश्न विचारू नकोस. हे बघ, मला माझ्या आईला मंगळसूत्र घ्यायचंय म्हणून आलीये मी. उठ. पण त्याचा RK सरांशी काय संबंध? इथले जे मॅनेजर आहेत ना ते RK सरांच्या ओळखीतले आहेत, तर त्यांनी इथे बोलून ठेवलं. सगळ्या प्रकारचे दागिने मिळतात इथे आणि स्पेशली मंगळसूत्र. झालं तुझं? जाऊ मी आता? ठीक आहे, जा तू. मी थांबतो बाहेर. काही लागलं तर कळव. बाय. बाय. रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. आपलेच आहेत सगळे. मी तुम्हाला सांगितलं ना, तीच आहे ही, मोहिनी. नमस्कार नमस्कार. सर. खूपच कौतुक करत होते तुमचं. काल खूप छान ऍक्टिंग केली असं म्हणत होते. सॉरी हा, म्हणजे आमच्या दुकानात अशीच गर्दी असते आणि त्यात RK सर दुकानात आले ना की वातावरण इतकं उत्साही होतं की सगळे ग्राहक अगदी निवांत वेळ घेऊन खरेदीचा आनंद घेतात आणि आमचे सेल्स पर्सन सुद्धा प्रत्येकाला अगदी व्यवस्थित अटेंड करण्यामध्ये व्यस्त असतात. RK सरांनी सांगितलं की तुम्हाला मंगळसूत्र घ्यायचे, तेव्हा मी बेस्ट डिझाईन स्वतः निवडून इथे आणून ठेवलेली आहेत. प्लीज एकदा बघून घ्या. हे आहेच आहेत, पण बाकी असेल तर हेही बघूतच. अरे बापरे, हे केवढे मोठे आणि महाग मंगळसूत्र आहेत. नाही, हे सगळे माझ्या बजेटच्या बाहेर आहेत.
आर के सर मला इतकी मदत का करतायत? यासाठी करतोय कारण एकदा तरी तुझे हात दगडाखाली आले पाहिजेत. हे नसतील आवडत तर इकडचं कुठलंही बघू शकतेस. ते दॅट वन हा प्लीज. सुषमा ते प्लीज दाखवा. हा ते बघू नकोस, फक्त डिझाईन बघ. आपली खूप चांगली ओळख आहे, डोंट वरी. तू फक्त डिझाईन चूज कर. सर पण हे एवढं महाग मला नाही परवडणार. काही कमी बजेटचं असेल तर दाखवा ना. मोहिनी, बार्गेन काय करतेस इथे येऊन? हा म्हणजे आरके बरोबर आली आहेस. ऐक, भाजी घ्यायला आली नाहीस ना, सोनं घ्यायला आलीस. मग इथे बार्गेन काय करणार? शिवाय टीव्ही फ्रीज नाही घेतेस की 5 वर्ष वापरायचं आणि फेकून द्यायचंय. ही परमनंट इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरएव्हर राहणार आहे, बरोबर ना? मग कसला विचार करतेस? डिझाईन बघ, फायनल कर. आणि काय, तुम्ही बायका मंगळसूत्रामध्ये फक्त पैसे इन्व्हेस्ट नाही करत ना, इमोशन्स इन्व्हेस्ट करता, राईट? इमोशनल कनेक्ट असतो तुमचा मंगळसूत्राशी. इट्स नॉट जस्ट अन ऑर्नामेंट, इट्स सिम्बल ऑफ लव्ह. पैशाचा विचार नको करू मोहिनी, मित्र म्हणून सांगतोय. पैसे येतात जातात. तुझ्या बाबतीत तर हे नक्की होणार आहे. खूप पैसा कमावशील, त्यामुळे बॅकफुटला नको जाईल. खूप मोठी किंमत मोजायची अजून तुला. किंमत मोजायची म्हणजे खूप पैसे येणार आहेत, अजून बरंच काय काय खरेदी करायचंय असं म्हटलं मी. सो डोंट थिंक, जस्ट गेट इट. पण सर, एक मिनिट. हे सर काय, मित्र आहोत ना आपण. आरके म्हण मग फक्त. हे छान आहे ना? हो. अहो गळ्यात घालून बघा ना, हातात घेऊन कसं कळेल? ते घालून बघा, इथे आरसा आहे, जा.
आवडलंय? मग फायनल करूया. सर, 4,16,000. मला नकोय एवढं महाग. काय ना मोहिनी, काही वेळेला पैशांचा विचार नसतो करायचा, समोरच्याच्या आनंदाचा विचार महत्वाचा. टेक इट. पण माझ्या आईला आनंद होणार नाही, उलट चिडेल ती. आणि एवढं महागडं तर मला ती घेऊच देणार नाही. रिलॅक्स. एक्सक्यूज मी, पेन आहे तुमच्याकडे? थँक्यू. 1-0 कट. त्यामुळे आता या मंगळसूत्राची किंमत 41,600. हे ओके? आता नाही चिडणार नाही? अहो पण याला काय अर्थ आहे? काय अर्थ नाही कसा? याला काय किंमत आहे? कट केलाय. आमच्यासाठी शून्याला किंमत आहे सर. शून्याला किंमत नसती ना तर भारताने शून्याचा शोध लावलाय हे आपण अभिमानाने जगभरात सांगितलंच नसतं. म्हणजे मला हे म्हणायचंय की जसा जसा एक एक शून्य वाढतो ना तशी आम्हाला धडकी भरते. 20,000 रुपयात आम्ही अख्खं घर चालवतो. लोअर मिडल क्लास म्हणतात सर आम्हाला. आमच्या घराचं मेंटेनन्स बिल 800 रुपये असतं. आणि अशी परिस्थिती असताना हे एवढं महागडं मंगळसूत्र नाही परवडणार मला. आरके सर, एकदम हजरजबाबी उत्तर दिलंय मॅडमनी. हो मग मॅडम सॉलिडच आहेत, ऐकत नाहीत कोणाचं. तुमच्यासाठी हे सगळं वेगळं असेल नाही? काय? नाही म्हणजे जेव्हा कोणी फिमेल कस्टमर तुमच्याकडे येत असेल तेव्हा तुम्ही प्रॉडक्ट दाखवता, मग प्रॉडक्टची प्राइस बघून त्यांच्याबरोबरचा जो मेल पार्टनर आहे त्यांचा किंवा नवरा तो म्हणत असेल जरा लो प्राइसचे दाखवा. इथे उलट होतंय. मी म्हणतोय प्राइस बघू नकोस, घेऊन टाक. आणि मॅडम पण मॅडमना माहित नाहीये मी आरके आहे. ऐकत नाही मी कोणाचा. हो ऐकूच नका सर. काही घाई नाही, दोघेही वेळ घ्या, डिस्कस करा, रिक्वेस्ट करा, वाटल्यास भांडण करा. पण आज इथून मंगळसूत्र घेतल्याशिवाय जायचं नाही. नाही भांडण तर नाही करणार, ते झालंय आमचं करून. व्हिडिओ पाहिला असेल. पण लेट मी ट्राय. बघतो काहीतरी. एक्सक्यूजेस. शो आम्ही आहे ते. मोहिनी सी, मोहिनी मी फोर्स नाही करत आहे तुला, पण मी हे खरंच मनापासून सांगतोय. हे मंगळसूत्र जर मला आवडलं असतं ना तर मी ते काहीही करून घेतलं असतं. आईसाठी तर नक्कीच. 25th अॅनिव्हर्सरी आहे ना, दिवस स्पेशल आहे ना, मग हे सगळं करायला काय हरकत आहे? तुला सांगू, रिग्रेट नको करू कधीच. म्हणजे पुढे जाऊन हे जेव्हा वाटेल की अरे चान्स होता, पैसे होते, पण आपण गिवअप केला, नको तो विचार केला, अति विचार केला, त्यात आई रोज तुझ्या डोळ्यासमोर असेल.
रोज नव्याने रिग्रेट करण्यापेक्षा थोडासा खर्च करून टाक. आणि काय ना मोहिनी, इमोशन्सची किंमत पैशापेक्षा जास्त असते. फक्त ते आपल्याला उशिरा कळतं. ट्रस्ट मी. आणि त्यातही त्या इमोशन्स आपल्या जवळच्या माणसाशी जोडलेले असतील तर कधीही काही विचार करायचा नाही. कळलं? ट्रस्ट मी. टेक इट.